सांगलीमध्ये काँग्रेसच्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा मेळावा। मेळाव्यामध्ये विशाल पाटील यांच्या बंडाबाबत निर्णय होण्याची शक्यता। प्रचार गीतातील जय भवानी आणि हिंदू शब्दाच्या आक्षेपाबाबत फेरविचार करा। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची निवडणूक आयोगाला विनंती। प्रचार गीताबाबत आज निवडणूक आयोगात सुनावणी। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा जाहीरनामा आज प्रसिद्ध होणार। शरद पवार आणि जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये होणार प्रकाशन। मी तुमच्या शेतातला म्हसोबा, मला मत द्या। राजू शेट्टींची मतदारांना भावनिक साथ। सगळ्यांना चितपट करून लोकसभेत मीच जाणार। राजू शेट्टींनी व्यक्त केला विश्वास। दक्षिण मुंबईचा तिढा केंद्रीय नेतृत्वाच्या दारात। महाराष्ट्र भाजपचे लोकसभा प्रभारी दिनेश शर्मा घेणार दक्षिण मुंबई भाजपची मॅरेथॉन बैठक। शिवडीत होणाऱ्या बैठकीत तरी तिढा सुटणार का याकडे लक्ष। 27 एप्रिलला कोल्हापुरात मोदींची जाहीर सभा। तपोवन मैदानामध्ये शाहू महाराजांविरोधात शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांच्यासाठी घेणार सभा। पूनम महाजन पुन्हा सक्रिय। पूनम महाजन यांचे पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल। उत्तर मध्य मुंबईसाठी शेलार, पराग, आळवणी यांच्या नावाची चर्चा। व्हीव्हीपॅट पावतीबाबत सुप्रीम कोर्टानं राखून ठेवला निकाल। निव्वळ संशयावरून निवडणूक यंत्रणेमध्ये हस्तक्षेपाची गरज नाही, सुप्रीम कोर्टाचं स्पष्टीकरण। निवडणूक रोखे प्रकरणामध्ये वकील प्रशांत भूषण यांची सुप्रीम कोर्टात याचिका। एसआयटी तपासणीची मागणी। मेट्रोचं बांधकाम साहित्य ठेवण्यासाठी आरेतील जमीन वापरण्याचा MMRDAचा निर्णय, तर संवेदनशील परिसराच्या वापरास पर्यावरण प्रेमींचा तीव्र विरोध। 200 वर्षांची परंपरा असलेल्या कोल्हापूरच्या अंबाबाईचा रथोत्सव संपन्न। रथोत्सवात मोठ्या संख्येने भाविकांनी सहभाग घेत अंबाबाईचं घेतलं दर्शन। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।